सर्वप्रथम कांदा टमाटा चिरून घेतला, लसूण आलं बारीक चिरून घेतलं, तेजपत्ता, दालचिनी, 2 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, कोथिंबीर, 10-15 काजू पाण्यात भिजवले. त्याच्यानंतर मशरूम कापून पाण्यात भिजवलेले आहेत. आता आपण छानपैकी कांदा टमाट्याची पेस्ट मिक्सरमधून काढून घेऊया. याबरोबर आलंही टाकलं तर चांगलं होईल, कारण टेस्ट चांगली इन्हान्स होईल. तुकडे असल्यावरती मग ते मध्ये मध्ये फक्त अद्रकच लागतं, म्हणजे आलं. आता आपण मस्तपैकी बटर टाकलं, त्याच्यामध्ये आपण मशरूम टाकून घेणार आहोत आणि त्यात थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद. लाल तिखट इथं जे टाकताय ते नंतर दुसऱ्या फोडणीच्या वेळेस बॅलन्स करताना लक्षात ठेवायचं. आणि मीठ हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. यांना पाणी सुटेल, ते पाणी पण आपण छानपैकी आटवून घ्यायचे. कढई ठेवली, तेल टाकलं. आता आपण पहिले खडे मसाले टाकूयात. तेजपान, दालचिनी, ही लाल मिरची देठ काढून घ्यायची आहे. 2 हिरव्या मिरच्याही आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्याही टाकायच्या आहेत. आल्याचे तुकडे, लसूण यांची पेस्टही केली तरी चालेल, ती जास्त चांगली राहील असं माझ्या नंतर लक्षात आलं. मी ही भाजी पहिल्यांदाच करत आहे. छान परतवून घेतलं. इकडे आपले मेन इन्ग्रेडियंट भाजीचा शिजत आहे आणि दुसरीकडे आपण कांदा टमाट्याची जी पेस्ट बनवली ती टाकून घेतोय आणि चांगलं परतवून घेतोय. खमंग मस्त फोडणीचा वास येतो. छान परतवून घ्यायचं आहे. परतवून आता झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. लाल मसाला, हळद आणि थोडासा काळा मसाला, टेस्ट इन्हान्स करण्यासाठी, बाकी काही नाही. आता मी जिरं आणि मोहरी नंतर टाकते. थोडंसं बटर टाकले, ते व्यवस्थित तडतडल्या की आता कसुरी मेथी टाकत आहे. छान परतवून घ्यायचं. आता आपण पाणी ॲड करत आहोत. पाणी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी भाजीची पाहिजे असेल, जितकी पातळ पाहिजे असेल, जितकी घट्ट पाहिजे असेल त्यानुसार करायचं. आता आपण मिक्सरमधून काढलेले आहे काजूची पेस्ट ती टाकली. मग नंतर शिजलेले मशरूम टाकले. त्यानंतर परतवून घेतलं, कोथिंबीर टाकली, छान शिजू दिलं. त्याच्यानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे. मध्ये मिठाचं प्रमाण वाटलं तर ॲड करून घ्यायचं. अशी ही छान